पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा अभियानाला प्रतिसाद देत आमदार मिहीर कोटेचा यांच्या मार्गदर्शनाखाली मुलुंडमध्ये भव्य तिरंगा यात्रा उत्साहात पार पडली. मुलुंड स्टेशन पश्चिमेतून सुरू झालेली ही तिरंगा यात्रा महाजनवाडी, पीके रोड आणि पंचरस्ता मार्गे आमदार कार्यालयापर्यंत काढण्यात आली. हातात तिरंगा, मनात राष्ट्रभक्ती आणि भारत माता की जय या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या यात्रेत नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. यावेळी आमदार मिहीर कोटेचा यांनी तिरंगा यात्रा आणि हर घर तिरंगा अभियानाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करत नागरिकांनी देशभक्तीच्या या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग होण्याचे आवाहन केले. सर्वप्रथम सर्व मुंबईकरांना, सर्व नागरिकांना 80व्या स्वतंत्रता दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो. सालाबादप्रमाणे यंदाही स्वतंत्रता दिवस निमित्त आम्ही तिरंगा रॅलीचं आयोजन हे मुलुंडमध्ये केलं होतं आणि एकदम भव्य तिरंगा रॅली झाली. जवळपास 400 ते 500 लोकांनी हातात तिरंगा झेंडा घेऊन आम्ही पूर्ण मुलुंड पश्चिम स्टेशन पासून देवीदल रोडपर्यंत फेरी घेतली. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कॉल दिला होता की आपण दरवर्षी आपल्या घराच्या बाहेर पण तिरंगा लावला पाहिजे आणि त्याचप्रमाणे की स्वतंत्रता दिवसाच्या आधी आपल्या विभागात ही एक जोरदार तिरंगा रॅली झाली पाहिजे, जेणेकरून जे तरुण पिढी आहे त्यांनाही लक्षात आलं पाहिजे की आपला स्वतंत्रता आपल्याला जे भेटलेलं आहे ते किती महत्वाचं आहे. कारण 80 वर्ष झाले आणि आपले येणारे जनरेशन्स यांनाही याचं महत्त्व कळलं पाहिजे आणि एकंदरीत सर्वांनी अभिमानाने सर्व ठिकाणी मुलुंडमध्ये तिरंगा झेंडे लावलेले आहेत. दरम्यान तिरंगा यात्रेमुळे मुलुंडमध्ये देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ब्युरो न्यूज, शहर मुंबई.